नमस्कार, मी प्रमोद सस्ते, संपादक प्रगती चळवळ. तहसीलदार साहेब यांच्याकडे आपण 10 मागण्यांसाठी दिनांक 13 रोजी एक निवेदन दिलं होतं आणि स्वाभिमान न्याय आंदोलन याचा इशारा दिला होता. त्याच अनुषंगाने आज फलटण तहसील कचेरीच्या बाहेर स्वाभिमान न्याय आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. त्या आपल्या ज्या 10 प्राथमिक मागण्या आहेत त्या मी सर्वप्रथम तुम्हाला वाचून दाखवतो. मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीसाठी विशेष रोजगार अभियान राबवण्यात यावे. रिक्त असलेली सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदे तातडीने भरावीत. स्पर्धा परीक्षा, सैन्य भरती, पोलीस भरती व इतर भरती प्रक्रियांसाठी ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत किंवा अनुदानित प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण शुल्क, वसतिगृह, स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकासासाठी विशेष शिष्यवृत्ती योजना लागू करावी. मराठा समाजातील अविवाहित युवक युवतीच्या सामाजिक व आर्थिक प्रश्नावर राज्यस्तरीय अभ्यास समिती नेमावी. कंत्राटी व असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी रोजगार सुरक्षा व सामाजिक संरक्षण योजना लागू कराव्यात. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांच्या कुटुंबासाठी विशेष कल्याणकारी योजना जाहीर कराव्यात. युवकांसाठी आत्महत्या, बेरोजगारी व सामाजिक नैराश्य रोखण्यासाठी प्रभावी धोरण शासनाने जाहीर करावं. संविधानिक व लोकशाही मार्गाने मांडण्यात येणाऱ्या सामाजिक प्रश्नावर शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी. अशा 10 मागण्यासाठी दिनांक 13 रोजी आपण तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले. स्वाभिमान न्याय आंदोलनाच्या माध्यमातून या 9 ज्या मागण्या आहेत त्यामध्ये 10वी जी सर्वात महत्त्वाची मागणी आहे की लोकशाही मार्गानं, संविधानिक मार्गानं ज्या मागण्या शासनाकडे मांडण्यात येतात त्याची त्वरित दखल घ्यावी. आज पूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या प्रश्नावरती वेगवेगळे आंदोलनं होत असतात, परंतु धोरणात्मक निर्णयावरती आपण प्रथमच अशा पद्धतीचं आंदोलन हे लक्षवेधी या ठिकाणी फलटण तालुक्यामध्ये तहसील कचेरीच्या बाहेर आज करत आहोत. या आंदोलनामध्ये आपण बघत असाल की अल्पसंख्येनं जरी लोक असतील तरीसुद्धा आपलं हे आंदोलन कुठल्याही पक्षाच्या विरोधात नाही, कुठल्याही नेत्याच्या विरोधात नाही. एक संविधानिक संस्था राज्यातील आहेत, धोरणात्मक निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊन समन्वय साधून या योजनांची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि या ठिकाणी आपल्यासोबत जे उपस्थित शेतकरी बांधव आहेत, अनेक पालक वर्ग आहेत आणि विशेषतः या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मी विशेष आभार मानतो की या लक्षवेधी लाक्षणिक उपोषणाला आपण हजर राहिलात. मी विनंती करतो या फलटण तालुक्याचे तालुकाध्यक्ष जे नितीन यादव आहेत त्यांनी बोलावं. आज तहसील कार्यालयाच्या बाहेर हे जे लक्षवेधी आंदोलन चालू आहे, या आंदोलनात प्रमोदजी सस्ते ज्या त्यांनी मागण्या लोक येतात, ज्या ज्या मागितलेल्या आहेत त्या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटना फलटण तालुक्याच्या वतीने मी जाहीर पाठिंबा देतो. आणि ज्या वेळी आंदोलनाची हाक दिली जाईल त्यावेळी पहिलं पाऊल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सर्वप्रथम पहिलं पडेल एवढंच मी बोलतो. हे आंदोलन लाक्षणिक असल्यामुळं त्यासाठी आपण तालुक्यातून अनेकांना आव्हान केलं होतं. उपस्थित पालक जे आहेत त्यांचं, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, या सर्वांचं मी आभार मानतो. आणि हे आंदोलन या ठिकाणी स्थगित केलेलं आहे, हे संपलेलं नाही. या आंदोलनाची दखल राज्य शासनाने जर वेळेस घेतली नाही, त्या योजना मागण्या ज्या आहेत त्या वेळेस मान्य केल्या नाहीत तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या आंदोलनाचं स्वरूप आम्ही करू. या ठिकाणी धनंजय महामोलकर सातारा युवा मोर्चाचे जे आहेत त्यांनी 2 शब्द मांडावेची विनंती आहे. आज प्रमोद सस्ते यांनी जे मुद्दे घेतलेले ते अतिशय पोटतिडकीचे मुद्दे आहेत. त्या मुद्द्यावर खरंच चांगल्या प्रकारचे मुद्दे त्यांनी काढलेले, ह्याच्यावर दखल शासनाने घ्यावी. शासनाने जर दखल नाही घेतली तर स्वाभिमानी शेतकरी स्टाईलने दणका कसा असतो ते शासनाला माहिती. आम्ही पूर्ण ठामपणे स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रणित राजू शेट्टी संघटना प्रमोद सस्त्यांच्या 100% खंबीर 100% मागे उभे राहील. एवढंच बोलतो. जय जवान जय किसान.
धन्यवाद. या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी आपल्या आंदोलनात असं जाहीर पाठिंबा दिलेला आहे. कारण एवढेच महाराष्ट्र राज्यामध्ये चळवळीत काम करणारे सक्रिय संघटना जी आहे त्याचा मला पाठिंबा मिळालेला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात हे आंदोलन नसून धोरणात्मक निर्णय व्हावेत यासाठी राज्य शासनाकडे आपण लक्षवेधी मागणी करतोय आणि हे आंदोलन या ठिकाणी आज तात्पुरतं स्थगित झालं असं मी घोषित करतो.